नमस्ते मुलांनो, महाराष्ट्र राज्यातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्ह्यापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. याच ठाणे जिल्ह्यावर आधारित काही प्रश्न व उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. ठाणे जिल्ह्यात किती तालुके आहेत? पर्याय आहे 5, 6, 7 की 8. बरोबर उत्तर आहे 7 तालुके. यात ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी व शहापूर या तालुक्यांचा समावेश होतो. ठाणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती? 1354 चौरस किलोमीटर, 4214 चौरस किलोमीटर, 7404 चौरस किलोमीटर, 2300 चौरस किलोमीटर. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौरस किलोमीटर असून ते राज्याच्या 1.37% आहे. ठाणे जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? पर्याय आहे 2, 4, 6, 8. बरोबर उत्तर आहे 6. यामध्ये पालघर, मुंबई, रायगड, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. ठाणे जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत? पर्याय आहे 1, 2, 3 की 4. यात बरोबर उत्तर आहे 3. कल्याण, भिवंडी आणि ठाणे या भागांचा समावेश होतो. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? पर्याय आहे 14, 12, 16, 18. बरोबर उत्तर आहे 18 मतदारसंघ. ठाणे जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? पर्याय आहे 3, 5, 6, 2. यामध्ये बरोबर उत्तर आहे 6. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात असून त्यानंतर पुणे व नंतर नाशिक या जिल्ह्याचा क्रमांक लागतो. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे? पर्याय आहे तांदूळ, ऊस, कापूस, करडी. बरोबर उत्तर आहे तांदूळ. खालीलपैकी कोणती नदी ठाणे जिल्ह्यातून वाहत नाही? पर्याय आहे उल्हास, वैतरणा, गोदावरी, सूर्या. बरोबर उत्तर आहे गोदावरी नदी, कारण गोदावरी नदी ही नाशिक जिल्ह्यातून वाहते. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले? पर्याय आहे सागर, शिवसागर, मोडक सागर, कृष्णसागर. बरोबर उत्तर आहे मोडक सागर. खालीलपैकी कोणते अभयारण्य ठाणे जिल्ह्यात आहे? पर्याय आहे कर्नाळा, कोयना, ज्ञानगंगा, तानसा. बरोबर उत्तर आहे तानसा. तानसा वन्यजीव अभयारण्य हे तानसा तलावाभोवतीचे पाणलोट क्षेत्र आहे जे मुंबईला पाणी पुरवते. 100 स्क्वेअर फूट किलोमीटरपेक्षा जास्त आकाराचे हे छोटेसे अभयारण्य मुंबईच्या पाण्याचा पुरवठा करते. खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात नाही? पर्याय आहे कोयना, भातसा, मोडक सागर, तानसा. बरोबर उत्तर आहे कोयना, कारण कोयना धरण हे कोयना नदीवर म्हणजे सातारा जिल्ह्यात असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. खालीलपैकी कोणते गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे? पर्याय आहे वज्रेश्वरी, कुणकेश्वर, उनबदेव, राजवाडी. बरोबर उत्तर आहे वज्रेश्वरी. खालीलपैकी कोणता किल्ला ठाणे जिल्ह्यात आहे? पर्याय आहे माहुली, हरिहरेश्वर, कर्नाळा, राजगड. बरोबर उत्तर आहे माहुली. ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाद्वारे कोणकोणत्या जिल्ह्यात प्रवेश करता येते? पर्याय आहे पुणे व अहमदनगर, पुणे व धुळे, पुणे व नंदुरबार, पुणे व नागपूर. बरोबर उत्तर आहे पुणे व अहमदनगर. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरादरम्यान धावली? पर्याय आहे मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई ठाणे, मुंबई रायगड. बरोबर उत्तर आहे मुंबई ठाणे. 18 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरी बंदर म्हणजे नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनल्स व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणजेच मुंबई ते ठाणे अशी होती.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.